गौरेडे आणि बिबटे जास्त पाक दारापर्यंत येते दारापर्यंत. दिवस म्हणजे काय करायचं, जगणं हे म्हणजे जगायचं म्हणून जगायचं. लोक जनावर म्हणजे आमच्यात आमची कुत्री ठेवलीच नाही तो बिबट्यानी. मग पुढे लय त्रास आहे आम्हाला. आता पाणी पण भेटत नाही पुढे आम्हाला. ते जातच नाही, जगलं तर जगलं मुश्किल नाही, एवढी भीती वाटते. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा, सगळा परिचय. माझं गणेश भंडारे नाव आहे. गावाचं नाव हुंबरणे, गाव आमचं हुंबरणे. आमच्याकडे असा दुर्गम भाग आहे की आमच्याकडे सध्या आता पायवाट सुद्धा होत्या. फक्त पायवाट आहे आमच्याकडे. आता थोडंसं आमचं थोडीशी सुधारणा आमच्याकडे चालली बघा गावाकडे आमच्या. तरी पण अजून लोकांचा खूप त्रास आहेत. लय त्रास लोक त्रास करतात. असं ऐकलं की इथं संध्याकाळनंतर दार उघडत नाहीत, है ना? संध्याकाळनंतर दार उघडत नाहीत. प्रत्येक आपल्या घरामध्ये. किती वाजता दार बंद करता तुम्ही? 7:30-8 वाजता आमची दार बंद होतात. एवढं रिस्की काम आहे इथं? एवढं रिस्की काम आहे इकडे आमच्याकडे. कुठलं प्राणी इथं आढळतात जंगली? आमच्याकडे गौरेडे असतात, बिबटे असतात. अस्वलचा एवढा परिचय जास्त नाही, पण बिबटे जास्त आणि गौरेडे. पाक दमावले? लय दमावले म्हणजे खूप दमावले. आमच्याकडे रस्ते आता म्हणजे थोडेसे आता तात्तर म्हणजे आता थोडेसे ह्याच्यामध्ये चाललेत. तर बाकी आमच्याकडे काहीच नव्हती सुविधा. पाण्याची पण सुविधा नव्हती, कसली सुविधा आमच्याकडे नव्हती. प्राधान्य असते. काय म्हटलं, कसं तुम्ही किती वर्ष झालं राहता इथं? तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून? म्हणजे मी मला 33 वय माझं चालू आहे. आता माझं 33 आहे. आणि इकडेच आम्ही जंगलात म्हणजे शेती सुद्धा राहत नव्हती आमच्या इकडे जंगलात. काय व्हायचं? गौरेडे हे ते काही उपायच नाही ना त्याला. काय करायचं? लोक इकडे मग मजुरी पण करायची नाहीत काय ना, मग डायरेक्ट मुंबईला हमाली. कुठं शेत हमाली करायचं वगैरे काय, ते पण पुरत नाही हो. काय करायचं मग? कसं दिवस काढते तिथं माणसाने? दिवस म्हणजे काय करायचं, जगणं हे म्हणजे जगायचं म्हणून जगायचं. लोक असं आमचा प्लॅन चालाय, जगणं म्हणून जगायचं. असं म्हणजे वन्य प्राण्यांनी लय दमवले इथं? लय दमवले, लय म्हणजे लय दमवले. आणि बप्पर झोन येतो ना? बप्पर झोन मध्ये, व्याघ्रपार मध्ये येते. आता संभाजी देसाई साहेबांनी सांगितलंय की तुमचं पुनर्वसन करतो म्हणून आश्वासन दिले त्यांनी. बघूया त्यांच्या माध्यमातून काय आता होते का, बघूया. आतापर्यंत तुमच्या गावात घडलेल्या घटना सांगा की जंगली प्राण्यांकडनं, आमच्या अनुभवातल्या. आमच्या गावात म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो की गुरात वगैरे लोक जातात का नाही, त्यांना म्हणजे असं म्हणजे खूप भीती आहे. तरी आता जास्त करून आता जनावर पण बाळगायला लोकांनी कमी केली. ते असं आहे माझ्या अनुभवामध्ये. तर म्हणजे जनावर पाळले की कधी बिबट्याने अस्वलने करायचं भरपूर. असं ऐकले तुमच्या दाराशी कधी कधी जनावर येते? हो, दारामध्ये पण येतात. आता बघा पुढच्या महिन्यापासून चालू होईल. म्हणजे काय होतं, त्यांना पाण्याची कमतरता झाली, खाली येतं जनावर? पाण्याची कमतरता खाली येतात जनावर सगळे. आणि जनावर वगैरे मोकळे असतात ना, मग शेती वगैरे निघते सगळे आता ह्या महिन्यापासून. मग पुढे लय त्रास आहे आम्हाला. आता पाणी पण भेटत नाही पुढे आम्हाला. होय, लय त्रास आहे. किती लांब जायला लागतं पाण्याला? तुम्हाला सांगतो ना, तरी 1 किलोमीटर वरती जायला लागतं बघा, वड्यामध्ये तिकडे. अरे बापरे, ती बी असं रिस्क घेऊनच जंगली प्राण्यांची? तुम्ही जर इथं कोणाला काय घडलं तर टू व्हीलर खाली जाताना संध्याकाळी जंगली प्राणी लाडव जात असतील? हो, म्हणजे जातच नाही, जगलं तर जगलं मुश्किल नाही, एवढी भीती वाटते. ती लय रिस्क आहे का संध्याकाळी खाली जायची? संध्याकाळची लय रिस्क आहे. असं आहे. म्हणजे कितीला वाहतूक बंद होती तुमची? का कोणच जात नाही गावात 7 नंतर? नाही, कोणच जात नाही गावात. काय जर इमर्जन्सी जास्त असेल का नाही, तर मग एक सेपरेट भाड्याने गाडी बोलवायची. 800-900 रुपये, 1000 रुपये भाडे घेतो तो. मग तिथून पुढे पाट्याला न्यायचं. म्हणजे इतकं रिस्की संध्याकाळी बाहेर निघणे गावात? इतकं तुम्ही फिरू शकत नाही गावात इथे संध्याकाळी? अजिबात नाही फिरू शकत गावामध्ये. कुठला मोठा प्राणी आपल्या घराजवळ आला आतापर्यंत? गौरेडे आणि बिबटे जास्त. पाक दारापर्यंत येते? दारापर्यंत. मग तुमची जनावर कुत्री कुठं असतं सगळं? जनावर म्हणजे आमच्यात आमची कुत्री ठेवलीच नाही तो बिबट्यानी. रात्रीचं सगळे उचलून घेऊन जातो. असं आहे, म्हणजे विचार करा, एवढी भीती वाटते. बारक्या पोरांचं तर असं वाटतं की ते जीव मुठीत घेऊन जगावं लागतं, असं होतंय. असं आहे बारक्या पोरांचं. काय गावाचं नाव तसं सगळे? हुंबरणे, मुक्काम हुंबरणे, पोस्ट आंबरक, तालुका पाटण, जिल्हा सातारा. म्हणजे पाटण तालुक्यात पण एवढी लांबडी गाव आहे ना? आमचं मोरणा भागामध्ये येते. तिकडं कोयना धरण येते त्या साईडला पलीकडे. आमचं मोरणा भागामध्ये येते. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून शेवटच्या टोकावरती आमचं गाव आहे, हुंबरणे आणि पांढरे पाणी. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून दहशती खालीच राहिलेली माणसं? पहिल्यापासून. हो. कधी काय होईल, कधी काय गॅरंटी नाही? गॅरंटी नाही, कधीच गॅरंटी नाही, काय कसलीच गॅरंटी नाही. फक्त जंगली प्राण्यांकडनंच भ्या बऱ्यापैकी? बस त्याच्याकडूनच भीती आहे. मी असं ऐकलं की पंच खायला अस्वले संध्याकाळी येतात, आवाज ऐकू येतात संध्याकाळी? हो, आता पुढच्या ज्या टायमाला फळ येतील ना, आता फणस पिकतील, आंबे वगैरे पिकतील ना, त्या टायमाला सगळे प्राणी येतात. अरे बाप, एवढं डेंजर आमचं गाव. रात्री दिवाळी असू द्या काय असू द्या, नाही बाहेर एकूण पडत? अजिबात नाही, बाहेर पडू शकतच नाही ना, भीती आहे मनामध्ये. गावातून फिरतात प्राणी? हो, गावातून पूर्ण. एवढी मोठी भीती आहे. तुमचा अनुभव कधी आलाय का आमना सामना कुठल्या प्राण्यावर? म्हणजे जास्त करून मी इकडे
नाही आता काय गावामध्ये. किस्सा आहे का सांगा जुनं तुमचं? आता सध्या तर माझ्याकडे आठवणीत नाही एवढा किस्सा. नेक्स्ट टाइम बघू आपण. जुना काय का जुना नाही अजून काय? नाही एवढं काय माझ्यामध्ये. तुमच्या वडिला बिडल्याने सांगितलेलं एखादा हा, किस्सा वडील का? वगैरे सध्या कसं आहे माहितीये का आता तर सध्या माझ्या एवढं लक्षामध्ये नाही, कारण मी पण जरा इंजर्ड आहे. त्यामुळे काय सांगू शकत नाही आता. परत आपण भेट घेऊ, तुम्हाला सगळी मुलाखत आपण देऊ. चालते, ओके.